कल्याण पश्चिमेत रिडेव्हलपमेंटच्या वादातनं विकासकांच्या 2 गटात हाणामारी, लोखंडी रॉड, दांडक्यांनी जीवघेणा हल्ला. घटनेमध्ये 3 ते 4 जण जखमी. खडकपाडा पोलिसात 14 जणांविरोधात गुन्हे. परिसरात यामुळे तणावपूर्ण वातावरण. 15 दिवसात आवश्यक कागदपत्र सादर करा. धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडून धारावीकरांना 15 दिवसांची अंतिम मुदत. आतापर्यंत सुमारे 91,321 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण, तर 24,162 झोपड्यांचं सर्वेक्षण अपूर्णच. पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 डब्यांच्या 16 लोकल आता 15 डब्यांच्या होणार. पश्चिम रेल्वे मार्गावर 19 मार्चपासून 15 डब्यांच्या लोकल मुंबईकरांच्या सेवेत, तर या बदलानंतर 15 डब्यांच्या लोकल सेवांची एकूण संख्या 211 वरून 227 इतकी होणार आहे. 2 स्थानकांमध्ये 800 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये संध्याकाळी गर्दीच्या वेळेत विशेष तपासणी मोहीम. यामुळे दंडाची रक्कम वसूल. मुंबईतील सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा उद्या लिलाव. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा हा लिलाव होणार. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये मंदिराच्या आतील परिसरात ही प्रक्रिया पार पडणार. मुलुंडमध्ये MTNL केबल्स चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 9 जणांना अटक, तर आरोपींकडून हायड्रा क्रेन आणि हत्यारं जप्त. सर्व आरोपी हे उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीतील रहिवासी असल्याची माहिती. स्पीड पोस्टची मुंबईसह 6 शहरांमध्ये प्रीमियम सर्व्हिस. वेळेत स्पीड पोस्ट पार्सल न पोहोचल्यास ग्राहकांना मनी बॅक गॅरंटी. दरम्यान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते स्पीड पोस्टच्या प्रीमियम सर्व्हिसेसचा शुभारंभ. आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या. पुणे जिल्हा परिषदेचा 301 कोटींचा अर्थसंकल्प सादर. CEO गजानन पाटील यांनी मांडला अर्थसंकल्प. अर्थसंकल्पामध्ये जिल्हा परिषदेच्या सहली यासह नासा आणि इस्रो भेटीची व्याप्ती वाढवली. 2002च्या मतदार याद्यांचं मॅपिंग केलं जाणार. राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांवर आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय. एप्रिलपासून निवडणूक आयोगाकडून सखोल मतदार पुनर्निरीक्षण हा कार्यक्रम सुरू होण्याचेही संकेत. पुण्याच्या वाघोलीमध्ये आजपासून रंगणार 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते आज संध्याकाळी 7 वाजता उद्घाटन होणार. फॉर्च्युनर आणि गदा मिळवण्यासाठी तब्बल 800 पैलवान आखाड्यात. DRDOचा माजी संचालक प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला. पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला गुप्त माहिती पुरवल्याचं प्रकरण. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हे प्रकरण वर्ग. सिंहगड किल्ल्याच्या विकासासाठी 285 कोटींचा निधी मंजूर, तर राज्य सरकारकडून विकास आराखड्यामध्ये मान्यता. सिंहगड किल्ल्याच्या दुरावस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर हा निर्णय. पुणेकरांसाठी PPP या तत्वावर रामवाडी मेट्रो स्थानकावर बस सेवा उपलब्ध. प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी मेट्रोचा निर्णय. रामवाडी मेट्रो स्थानकापासून ते लोहगाव विमानतळापर्यंत ही सुविधा असणार. पुणे गुणांपर्यंत आता पात्रता ठेवून सुद्धा राज्यातील वैद्यकीयच्या जागा रिक्तच. पात्रता निकषांमध्ये बदल केल्यानंतर सुद्धा 1140 जागा रिक्त. त्यामध्ये महाराष्ट्रातील 192 जागांचाही समावेश. पुण्याच्या मांजरी बुद्रुकमध्ये कालव्याचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे घुले वस्ती, ढेरे बंगला यासह गोपाळपट्टी भागात पाणी शिरलं. कालव्यालगतच्या 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल. पुण्यामधील सोसायटीतील क्लब हाऊसमध्ये अल्पवयीन गतिमंद मुलीवर 3घांचा अत्याचार. भारती विद्यापीठ परिसरातल्या उच्चभ्रू सोसायटीतला हा धक्कादायक प्रकार. मागील 7 महिन्यांपासून आरोपींकडून अत्याचार सुरू होते. गुन्हा दाखल करत 3 आरोपींना अटक.